आणि येणाऱ्या काळामध्ये याला अजून गती देण्याचं काम विभागाकडून राहणार आहे. सभापती महोदय. सभापती महोदय, अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी केला आहे. परंतु शेवटी प्रश्न तसाच आहे, काही विषयांचा उल्लेख त्या ठिकाणी उत्तरामध्ये झालेला नाही. जसं की सभापती महोदय, आपण पण कोकणात आहात. आंब्याबरोबर काजू उत्पादन मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होतं आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे, दापोली आमचं खेड वगैरे, की काजूचं प्रक्रिया आणि विक्री करणारं जे एक्सपोर्टचं केंद्र आहे ते गडहिंग्लज आणि चंदगडला. आमचा त्याच्यावरही आक्षेप नाही. सगळीकडं तिथेही थोड्याफार प्रमाणावर तिथेही काजू होतं, पण प्रचंड प्रमाणावर काजू जर रत्नागिरी आणि कोकणात आपल्या सिंधुदुर्गात होतं तर तशा प्रकारचं प्रक्रिया एक्सपोर्ट केंद्र मार्केटिंगचं आमच्या कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत व्हावं अशा प्रकारची मागणी आहे. त्याच्यावर आपण पण आपल्याकडे कमी आहे. आपण जरा कोकण म्हणून विचार करूया. त्याच्यामुळे त्याच्याविषयी उल्लेख झाला नाही. ते सभापती महोदय बोललो ना भाई, मी बोललो ना, आपल्याकडे कमी आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गात जास्त आहे. तुम्ही वनमंत्री आहात दादा, कुठून काय उगवेल माहीत ना आम्हाला. त्याच्यामुळे सभापती महोदय त्याचा उल्लेख सरकार म्हणून व्हावा, किंबहुना घोषणा करा. एक ॲडिशनल केंद्र केल्याने काही नुकसान होत नाही, तिथेही करा. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये अशा प्रकारचं केंद्र व्हावं ही मागणी या ठिकाणी मी करतोय. दुसरं, त्या ठिकाणी जलयुक्त शिवार एक नाविन्यपूर्ण योजना आहे. आणि दुसरं, त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री इथे आपण आहात. आपण मंत्री महोदय प्रामाणिक प्रयत्न करताय. रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या योजना बंद आहेत. म्हणजे मी ज्या गावातनं येतो, पोलादपूर तालुक्यातनं 4 जलसंधारणची कामं आहेत, गेली 15, 20, 25 वर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे माझ्या गावचं कोतवालचं मी या सभागृहात 20-25 वेळा भाई बोललो असेल. पहिला प्रोजेक्ट होता 8 कोटीचा, नंतर झाला 12 कोटीचा, झाला 20 कोटीचा, आता झाला 30-35 कोटीचा. पण शेवटी टाकलेले पैसे फुकट जातात. एकीकडे आपण त्या ठिकाणी अपूर्ण योजना पूर्ण करण्याची भूमिका घेतो आणि दुसरीकडे मग अशा प्रकारच्या योजना बंद आहेत, त्याचा काय तुमच्याकडे रिव्ह्यू आहे की नाही? आणि जर असेल तर या जलसंधारणाची कामं जी काही सुरुवात झाली ती पूर्णत्वास नेण्यासंदर्भात काय उपाययोजना आहे त्याचं मला उत्तर त्या ठिकाणी हवं आहे. आणि दुसरं सभापती महोदय, मी जे पोलादपूरमधली 4 धरणांच्या संदर्भात त्या ठिकाणी जे जलसंधारणचे आहेत त्या संदर्भात सुद्धा ती पूर्णत्वास नेण्यासंदर्भात त्या ठिकाणी शासनानं भूमिका घ्यावी अशा प्रकारची दुसरी मागणी या ठिकाणी आहे. सभापती महोदय, तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मासेमारीला, मत्स्यशेतीला शेतीचा दर्जा दिला आहे. त्याच्यामुळं आता ते शेतकरी म्हणून गणले जाणार आहेत. आता एका बाजूला शेतकऱ्यांना आपण पीक कर्ज आहे, सवलती आहेत, इतर कर्जमाफी आहे, तर आता त्या मत्स्यमारांची सुद्धा अपेक्षा वाढल्यात की आम्हाला शेतीचा दर्जा दिलात, शेतकरी म्हणून ट्रीट करताय. परंतु या सगळ्या शेतकरी सक्षम, शेती सक्षम योजना आम्हाला मिळत नाहीत. तर त्या संदर्भात सुद्धा त्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर आज पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची किनारपट्टी आहे, तिथे मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते, मुंबईत मोठ्या प्रमाणावर होते. तर तेही त्यांच्या काय फार मोठं बर्डन सरकारवर येणार नाही. तर त्याही संदर्भामध्ये या मत्स्यशेतीला दर्जा दिल्यानं त्या सगळ्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मासेमारांना त्या ठिकाणी मिळाव्यात अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा सभापती महोदय व्यक्त करतो. आणि ही योजना कार्यान्वित इन टाईम व्हावे, त्यातले दोष दुरुस्ती काढण्यासंदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण डिजिटलमध्ये अडचणी काय आहेत, बँकांच्या त्या ठिकाणी पेपर तपासणी कागदपत्रांमध्ये काय येतात, बारीक सारीक अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी एखादी यंत्रणा त्या ठिकाणी समन्वय साधणारी आपण त्या ठिकाणी उभी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नाहीतर कर्जमाफी आपण आज केले आणि 3 महिने त्यांना काही मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्याचा उपयोगी होणार नाही. पुन्हा ते कर्जबाजारी होतील, कारण कर्जमाफी झालेले पुन्हा कर्जबाजारी, हे एक शृंखला कधीच त्या ठिकाणी थांबणार नाही. तर त्या पद्धतीत सुद्धा शासन नेमकं काय करतंय अशा प्रकारच्या 4 मुद्द्यांवर सरकार म्हणून संबंधितांकडून मला उत्तर हवं आहे. मंत्री महोदयांचं काय उत्तर असेल तर उत्तर. सभापती महोदय,
माननीय सहकार मंत्र्यांना राईट टू रिप्लायमध्ये माझे दोन विषय आहे की जी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना